वसमत येथील श्रीनगर अयोध्यानगर भोरीपगाव रोड या ठिकाणी असलेल्या होलसेल किराणा दुकानास आग लागली असून तब्बल 38 लाखांचे नुकसान झाल्याचे दुकानदाराचे मालक आत्माराम ससे यांनी सांगितले आहे। अग्निशामक दल आल्यामुळे ही आग लवकर आटोक्यात आली असेही त्यांनी बोलताना सांगितले। आत्माराम ससे यांच्या दुकानास दिनांक 19 जून रोजी 11 ते 11:30च्या सुमारास आग लागली। पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले। यावेळी काही नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन करून बोलावून घेतले, परंतु तोपर्यंत किराणा दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते। या आगीत जवळपास 38 लाखांचे नुकसान झाल्याचे दुकानदार आत्माराम ससे यांनी सांगितले आहे। आग आटोक्यात आणण्यासाठी अनिल आगलावे, राजू डोडिया, गोरख पाटील आणि इतर नागरिकांनी मदत केली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। माझं नाव आत्माराम मुंजाजी ससे आहे। माझं किराणाचं दुकान होतं। किराणाच्या दुकानमध्ये एक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बरंच नुकसान झाले। बिल्डिंगचं पण नुकसान झालं, शटरचं पण नुकसान झालं। किती नुकसान झालं? कशाचं दुकान होतं? किराणाची दुकान होती। 31-35 लाख रुपयाचं नुकसान झालं। काय मागणी आहे तुमची? काय अग्निशामक दल आलं का? अग्निशामकाला फोन लावल्याने बराच वेळ लागला, अर्धा तास लागला। त्याच्यामुळे काहीच म्हणजे याच्यामध्ये हेच राहिलं नाही। आमचं एक नुकसान भरपाई जेवढं जे काही झालं तेवढं आमची शासनानं मदत करावी, आमची एवढीच मागणी आहे। बरं, हा दोन तीन बँकेचं घेतलेलं आहे। जिजाऊ महिला पतसंस्थेचं पण आहे, सांगली अर्बनचं पण आहे। कर्ज घेऊनच कर्जच आहे भरपूर। पार्टीवाल्याचे पण मला पैसे देणं बाकी आहे आणखी। एकंदरीत प्रशासनाची काय मागणी आहे? प्रशासनानं जे काही नुकसान झाले त्याच्यात काहीतरी मदत करून आमचं नुकसान भरपाई व्हावं हीच मागणी आहे। त्यांचे मित्र आत्माराम मुंजाजी ससे यांच्या मोहन एजन्सीला आज सकाळी 10 वाजता आकस्मिकरित्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आग एवढी मोठी होती की अग्निशमन दल येईपर्यंत दुकानातला सगळं माल आणि दुकानातलं फर्निचर वगैरे सर्व जळून खाक झालं। आणि नवतरुण उद्योजक जो उभारी घेत होता तो आज उपासमारीकडे वाटचाल करत आहे। तरी शासनाने योग्य रीतीने त्याची दखल घेऊन त्यावर पंचनामा वगैरे करून त्यांना होईल तेवढी मदत करावी एवढीच शासनाकडे विनंती आहे। आणि परत कर्ज वगैरे होतं? सर्व बँकेचे मालवाल्यांचे पैसे देणे आहे। जवळपास 30 लाखाचा आतमध्ये माल होता, तो सगळा बेचिराग झालेला आहे। तरी कर्जवाल्यांना आता पैसे देणे आहेत, बँकेवाल्यांना पैसे देणे आहेत, तर त्यासाठी शासनाने योग्य ती दखल घेऊन त्यांची मदत करावी एवढी विनंती करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।